नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा फॅक्टरायझेशन आणि डिफॅक्टरायझेशन वरती आपल्याला हे काही फॉर्म्युले दिलेले. याच्यामध्ये बघा या फॉर्म्युल्यावरती आपल्याला a आणि b ही एक व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. म्हणजे 2 cos 70 into sin 50 is equal to sin a minus sin b. आता लक्षात घ्या, एक्झाम्पल अगोदर लिहून घ्या. बघा 2 cos 70 into sin 50 is equal to sin A minus sin B. बघा आता इथे 2 cos 70 into sin 50 म्हणजे आपल्याकडे इथल्यापैकी बघा फॉर्म्युला कोणता मॅच होतोय. म्हणजे फॉर्म्युला कसा पाहिजे आपल्याला 2 cos A into sin B. बघा बरं आहे का इथं 2 cos A into sin B. बघा सेकंड नंबरचा फॉर्म्युला. म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे होणार आहे sin A plus B. A plus B म्हणजे 70 plus 50 minus sin A minus B म्हणजे 70 minus 50. इकडे लक्षात घ्या इज इक्वल टू sin A minus sin B. बघा इथे sin 120 बघा इथे मायनस sin 70 minus 50 70 minus 50 20 is equal to sin A minus sin B. बघा आलं लक्षात. म्हणजे आपण इथे फक्त हा फॉर्म्युला यूज केला 2 cos A into sin B म्हणजे sin A plus B. बघा A म्हणजे आपल्याकडे 70 होता आणि B म्हणजे 50. म्हणजे मी इथे 70 plus 50 केला, त्यानंतर मायनस sin 70 minus 50 म्हणजे 70 plus 50 120 आणि 70 minus 50 म्हणजे 20. तर लक्षात घ्या कंपेअरिंग जर केलं आपण तर sin A म्हणजे sin 120. याचा अर्थ therefore A is equal to 120 and बघा B ला B is equal to 20. बघा अशा पद्धतीने तुम्ही A आणि B फाइंड आउट केलाय. नेक्स्ट एक्झाम्पल बघा 2 cos 60 into cos 10 is equal to cos A plus cos B. Find A and B. बघा अगोदर एक्झाम्पल लिहून घ्या 2 cos 60 into cos 10 is equal to cos A plus cos B. बघा इथे 2 cos A into cos B. बघा इथे 2 cos A बघा 2 cos A into cos B. थर्ड फॉर्म्युला बघा तुम्ही व्यवस्थित 2 cos A into cos B चा फॉर्म्युला आहे cos A plus B plus cos A minus B. बघा इथे फॉर्म्युला काय होता आपल्याकडे cos A plus B म्हणजे 60 plus 10 plus cos 60 minus 10 is equal to cos A plus cos B. म्हणजे इथे लक्षात घ्या cos 60 plus 10 70 plus cos 60 minus 10 50 is equal to cos A plus cos B. बघा कंपेअरिंग केलं इथे cos इथे cos इथे पण cos इथे पण cos. लक्षात घ्या cos A is equal to cos 70 आणि cos B is equal to cos 50. म्हणजे याचा अर्थ A is equal to बघा 70 and B is equal to 50. बघा अशा पद्धतीने तुम्ही A आणि B च्या व्हॅल्यू इथे फाइंड आउट केल्या. नेक्स्ट एक्झाम्पल बघा 2 sin 40 into cos 10 is equal to sin A plus sin B. फाइंड A आणि B. बघा खूप एक्झाम्पल सोपे सोपे असतात. फक्त तुम्हाला 1 2 3 4 हे 4 फॉर्म्युले तुमचे लर्न झालेच तर तुम्हाला हे एक्झाम्पल तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. बघा सगळ्यात पहिल्यांदा काय करा एक्झाम्पल लिहून घ्या 2 sin 40 into cos 10 is equal to sin A plus sin B. बघा इथे 2 sin A into 2 sin 40 into cos 10 is equal to sin A plus sin B. बघा इथे कोणता फॉर्म्युला अप्लाय होतोय म्हणजे 2 sin A into cos B. बघा बरं 2 sin A into cos B काय फॉर्म्युला आहे sin A plus B plus sin A minus B. बघा इथे sin A plus B म्हणजे 40 plus 10 plus sin 40 minus 10. इकडे लक्षात घ्या sin A plus sin B. इथे लक्षात घ्या sin 50 plus sin 30 is equal to
साइन ए प्लस साइन बी. आलं लक्षात? या दोघांची ऍडिशन केली आणि ते सबट्रॅक्शन केली म्हणजे 40 प्लस 10 50 आणि 40 मायनस 10 म्हणजे 30. बघा इथं कंपेअरिंग जर केलंच तुम्ही तर a ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 50 म्हणजे a इज इक्वल टू 50 अँड b इज इक्वल टू 30 डिग्री. बघा अशा पद्धतीने आपण a आणि b इथे फाइंड आउट केला. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा, इव्हॅल्यूट 2 sin 50 into cos 50. बघा 15 into 50 बघा 2 cos a. बघा फॉर्म्युला कोणता इथे आपला होणार आहे 2 sin a into cos b. बघा इथे 2 sin a into cos b. बघा फर्स्ट नंबरचा फॉर्म्युला आहे 2 sin a into cos b. बघा काय होणार आहे sin a plus b plus sin a minus b. बघा इथे अगोदर एक्झाम्पल लिहून घ्या. 2 मार्कचा सम आहे 2 sin 15 into cos 15 म्हणजे बघा काय होईल sin a plus b म्हणजे 15 plus 15 plus sin a minus b म्हणजे 15 minus 15. बघा इथे sin 30 plus sin 0 आणि sin 30 ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आली 1/2. बघा म्हणजे अशा पद्धतीने आपण 2 sin a into cos 2 sin 15 into cos 15 याची व्हॅल्यू आपल्याकडे आली 1/2. बघा नेक्स्ट एक्झाम्पल परत, इव्हॅल्यूट 2 cos 75 into cos 15. बघा 2 मार्कचा सम आहे तर कंपेअरिंग करा. अगोदर एक्झाम्पल लिहून घ्या 2 cos 75 into cos 15. बघा इथे 2 cos 75 into cos 15 करा कंपेअरिंग. cos मध्ये बघा 2 cos a into cos b म्हणजे 2 cos 75 into cos 15 म्हणजे cos a plus b plus cos a minus b. बघा इथे cos a plus b म्हणजे 75 plus 15 plus cos a minus b म्हणजे 75 minus 15. बघा इथे cos 75 plus 15 90 plus cos 75 minus 15 इथे होतो तो 60. बघा cos 90 ची व्हॅल्यू आपल्याकडे ट्रिग्नोमेट्रीच्या टेबल नुसार 0 प्लस cos 60 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 1/2 म्हणजे 2 cos 75 into cos 15 is equal to 1/2. बघा अशा पद्धतीने आपण हे फॉर्म्युला अप्लाय करून आणि ट्रिग्नोमेट्रिक टेबल अप्लाय करून आपण या व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. बघा फॅक्टरायझेशन फॉर्म्युलांमध्ये sin c plus sin d is equal to 2 sin c plus d upon 2 into cos c minus d upon 2. आणि सेकंड फॉर्म्युला बघा cos c plus cos d is equal to 2 cos c plus d upon 2 into cos c minus d upon 2. बघा हे एक्झाम्पल घेतले आपण प्रूव्ह दॅटला, ते इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे, एक्झामला हे येऊ शकतं. तर लक्षात घ्या तुम्हाला इथे दिलेलं आहे प्रूव्ह दॅट sin 4a plus sin 5a plus sin 6a upon cos 4a plus cos 5a plus cos 6a is equal to tan 5a. बघा इथे LHS लिहून घ्या sin 4a plus sin 5a plus sin 6a divided by cos 4a plus cos 5a plus cos 6a. इथे लक्षात घ्या इवन जे नंबर आहे ते जवळ घ्या म्हणजे बघा इथे कसं sin 4a plus sin 6a त्यानंतर प्लस sin 5a बघा इथे आपण साइडला काढला. त्यानंतर इथे बघा cos 4a plus cos 6a plus cos 5a. आलं लक्षात? त्यानंतर बघा आपण इवन नंबरची ऍडिशन इथे करून घेतली sin 4a plus sin 6a cos 4a plus cos 6a. बघा इथे फॉर्म्युला आपल्याकडे sin c plus sin d हा फॉर्म्युला आपल्याला करायचा आहे sin c plus sin d म्हणजे 2 sin c plus d upon 2 into cos c minus d upon 2. बघा इथे 2 sin c plus d म्हणजे 4a plus 6a. बघा पुन्हा 4a plus 6a म्हणजे 10a. इथे झालं आपल्याकडे 10a डिवाइड बाय 2. त्यानंतर बघा इनटू
कॉस सी मायनस डी. बघा सी मायनस डी म्हणजे 4a मायनस 6a म्हणजे मायनस 2a, पण कॉस मध्ये पॉझिटिव्ह असतो म्हणजे इथे घ्या 2a अपॉन 2 लक्षात, प्लस साइन फाय ए आपल्याकडे ऍड होते. त्यानंतर बघा cos 4a प्लस cos 6a. cos 4a प्लस cos 6a मध्ये बघा 2 cos c प्लस d अपॉन 2 म्हणजे 2 cos, इथे लक्षात घ्या 4a प्लस 6a म्हणजे 10a अपॉन 2, 10a अपॉन 2 इंटू cos c मायनस d म्हणजे लक्षात घ्या 4a मायनस 6a म्हणजे तो आपल्याकडे पुन्हा होणार आहे 2a अपॉन 2. त्यानंतर बघा प्लस cos phi a. आलं लक्षात. इथे बघा नेक्स्ट स्टेप 2 sin 10 अपॉन 2 म्हणजे phi a इंटू cos 2 will get cancel म्हणजे cos a प्लस sin phi a. खाली बघा डिनोमिनेटरला 2 cos 10 अपॉन 2 म्हणजे phi a इंटू बघा 2 will get cancel म्हणजे इथे आपल्याकडे असणार आहे cos a प्लस cos phi a. बघा वरच्या स्टेप मध्ये बघायला गेलं तर आपण काय करू, sin म्हणजे 2 इथे कॉमन घ्या. त्यानंतर बघा sin phi a इथे कॉमन काढा म्हणजे मध्ये आपल्याकडे इथे उरणार आहे sin phi a कॉमन आल्यानंतर म्हणजे 2 cos a प्लस 1. इथे लक्षात घ्या cos phi a कॉमन काढा म्हणजे ब्रॅकेट मध्ये म्हणजे 2 cos a प्लस 1. लक्षात घ्या 2 cos a प्लस 1, 2 cos a प्लस विल गेट कॅन्सल म्हणजेच sin phi a अपॉन cos phi a इज इक्वल टू tan phi a. बघा LHS इज इक्वल टू RHS. अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो.